दौंड पोलीस भरती पेपरफुटी प्रकरणात ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5 समादेशक तुषार पाटील यांचं पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं। ते अवघे 49 वर्षांचे होते। मूत्रपिंडाच्या गंभीर आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती। काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रियाही झाली होती। मात्र यावेळी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दौंड पोलीस भरती प्रक्रियेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते। 104 जागांसाठी झालेल्या लेखी परीक्षेत प्रश्नसंचातील तब्बल 85 प्रश्न जुळल्याने वाद निर्माण झाला होता। त्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली आणि प्राथमिक चौकशी अहवालात तुषार पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती। दरम्यान कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि पुणे येथे विविध महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावणारे तुषार पाटील हे पोलीस महासंचालकांच्या सन्मान चिन्हाचे मानकरीही होते। त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जाते।